मियाँ बीवी राजी तो क्या करेगा काजी, ही एक अतिशय गाजलेली उर्दू कहावत मला वाटतं तुम्हाला नक्कीच माहिती असेल. म्हणजे नवरा बायको लग्नाला तयार असतील तर त्याला काझी काय करणार, निकाह लावून देण्याशिवाय त्याला इलाजच नसतो. पण आपल्या राज्यात या मियाँ बीवींच्या गोष्टीत एक ट्विस्ट आलाय. म्हणजे झालंय असं की मियाँ बीवी तर राजी आहेत, पण काझीने मात्र निकाह लावून देण्याची तारीख अगदी ऐन वेळी बदलली आहे. त्यामुळे नवऱ्याचा सेहरा गळून पडलाय आणि दुल्हनच्या हातावरची मेहंदी तिचा रंगच उडालाय. हे मियाँ बीवी आहोत आपण मतदार आणि निवडणुकांचे उमेदवार. कारण मतदानाला अवघे 2 दिवस बाकी असताना काही नगराध्यक्ष आणि शेकडो नगरसेवकांची निवडणूकच पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी राजकीय वरात आता वेशीवरतीच अडणार आहे. आणि हो, या व्यतिरिक्त अजून एका मियाँ बीवीची ही गोष्ट आहे, पण या जोडप्यात मात्र सध्या बरंच बिनसलेलं दिसतंय. या दोन्ही कहाण्या आज झिरो आवर मध्ये आपण पाहणार आहोत आणि त्यासाठी मी पूर्वी भावे झिरो आवरच्या ताज्या भागामध्ये तुमचं स्वागत करते. ज्या निवडणुकीला मिनी विधानसभा असं म्हटलं जातंय त्या नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार आता 2 तासामध्ये संपेल. एरवी या निवडणुकांकडे फारसं कुणाचं लक्ष नसायचं, पण बऱ्याच काळानं आणि सगळ्या राज्यभर एकाच वेळी निवडणुका होत असल्यामुळे त्यांना यंदा बरंच महत्त्वही आलंय. महाविकास आघाडीतल्या पक्षांचे बडे नेते प्रचारात फारसे ऍक्टिव्ह नसले तरी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या सभांचा धडाका सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, अहिल्यानगर, बीडमध्ये प्रचार सभा घेतल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही पायाला भिंगरी लावून फिरतायत. त्र्यंबकेश्वर, छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी अखेरच्या दिवशी प्रचार केला आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेवटच्या टप्प्यात पुणे जिल्ह्यावरती लक्ष केंद्रित केल्याचं सध्या दिसतंय. खरं तर निवडणूक आयोग अधिक बेभरवशी आहे की निसर्ग, असा प्रश्न सध्या महाराष्ट्राला पडला तर हरकत नाही. त्याला कारणही तसंच आहे. जशी चांगली पडलेली गुलाबी थंडी अचानक गायब होते, तशाच राज्यातल्या 24 नगराध्यक्ष पदाच्या उद्याच्या निवडणुकाच आयोगानं गायब केल्या आहेत. म्हणजे तशा रद्द केलेल्या नाही आहेत, पण पुढे ढकलल्या आहेत. जिथे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुका होणार नाहीयेत तिथलं मतदान सरसकट पुढे गेले आणि त्याचवेळी जिथे केवळ नगरसेवक पदाचा वाद आहे तिथे त्या वॉर्डात निवडणूक पुढे गेली आहे. अशा एकूण 731 जागांवरती नगरसेवक पदासाठी इच्छुक हजारो उमेदवारांना आता ताटकळत राहावं लागणार आहे. काल संध्याकाळी निवडणूक आयोगानं विविध कारणांनी उद्याच्या निवडणुका 20 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलल्याचं सांगितलं. म्हणजे एकाच शहरात आता काही वॉर्डांमध्ये उद्या मतदान होईल आणि उरलेल्या वॉर्डांमध्ये 3 आठवड्यांनी होईल. निकालासही तसंच आहे. उद्या मतदान होईल तिथे लगेच 3 तारखेला मतमोजणी होणार आहे आणि 20 तारखेला जिथे मतदान होईल तिथे दुसऱ्या दिवशी म्हणजेच 21 तारखेला निकाल जाहीर होईल. यात आणखी एक गोंधळ आहे. जिथे फक्त वॉर्डातल्या निवडणुकीला ब्रेक लागलाय तिथल्या मतदारांना 2दा मतदान करावं लागणार आहे. उद्या नगराध्यक्ष निवडण्यासाठी त्यांना बटन दाबावं लागेल, तर 20 तारखेला आपला नगरसेवक निवडण्यासाठी. तर निवडणूक आयोगाच्या या गोंधळावरती सगळेच पक्ष नाराज आहेत. पण याचा फटका कुणाला जास्त बसणार आहे असं तुम्हाला वाटतंय, हे आम्हाला जाणून घ्यायचं होतं आणि म्हणूनच आज आम्ही तुम्हाला याचवरती आधारित प्रश्न विचारलाय. आमच्या प्रश्नावरती जरूर व्यक्त व्हा. पाहूयात आजचा प्रश्न आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न आहे, ऐनवेळी अनेक नगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलल्याचा जास्त फटका कुणाला बसेल असं तुम्हाला वाटतंय? भाजप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष का काँग्रेस? नक्की कुठला पक्ष यामुळे बॅकफूटवरती जाण्याची शक्यता आहे हे आम्हाला जाणून घ्यायचंय. तर यावर उमटलेल्या प्रतिक्रिया आपण बघणार आहोत, कौलही बघणार आहोत. पण त्याआधी बघूयात कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या कारणामुळे निवडणुका लांबणीवरती पडल्यात मीडिया सेंटरला ग्राफिक्सच्या माध्यमातून. कुठे कुठे निवडणुका लांबणीवरती पडल्या आहेत तर लातूर जिल्ह्यामध्ये रेणापूर नगरपंचायतीमध्ये 22 नोव्हेंबरपर्यंत सुनावणी न झाल्यामुळे स्थगिती देण्यात आलेली आहे. मंगळवेढ्यामध्ये न्यायालयीन प्रक्रियेमुळे स्थगिती. सोलापूर जिल्ह्यातली ही परिस्थिती आहे. धुळे जिल्ह्यामध्ये पिंपळनेरमध्ये भाजप उमेदवाराचं निधन झाल्यामुळे निवडणूक स्थगित झालेली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कोपरगाव, देवळाली, नेवासा, पाथर्डीमध्ये नगराध्यक्ष उमेदवाराबद्दल कोर्टामध्ये अपील आहे, त्यामुळे निवडणूक स्थगित झाली आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये न्यायालयीन अपील दाखल असल्यामुळे 3 जागांसाठी निवडणूक स्थगित झालेली आहे. अकोल्यामध्ये बाळापूरमध्ये नगराध्यक्षपद उमेदवाराबाबत न्यायालयीन याचिका प्रलंबित आहे, तिथेही स्थगिती पाहायला मिळते.
बीड जिल्ह्यात नगर परिषदेच्या वॉर्ड क्रमांक मधील 3B इथे न्यायालयीन प्रक्रियेमुळे स्थगिती पाहायला मिळतेय. गोंदिया जिल्ह्यामध्ये नगर परिषद हद्दीतील 3 प्रभागातील निवडणूक पुढे ढकलण्यात आलेली आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये मुखेड, धर्माबादमध्ये पूर्ण निवडणूक, तर भोकर लोहा या ठिकाणी एक जागेची निवडणूक लांबणीवरती आहे, अर्थातच न्यायालयीन प्रक्रियेमुळे. अमरावती जिल्ह्यामध्ये अंजनगाव सुरजी नगर परिषदेची निवडणूक स्थगित करण्यात आलेली आहे. जालन्यामध्ये भोकरदन नगरपालिकेच्या 2 प्रभागातील निवडणुका स्थगित न्यायालयीन प्रक्रियेमुळे पुन्हा एकदा. अहिल्यानगरमध्ये कोपरगाव, देवळाली, प्रवरा, नेवासा, पाथर्डी नगर परिषद निवडणुका लांबणीवरती आहे. 4ही ठिकाणी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांबद्दल कोर्टात अपील आहे, त्यामुळे निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. साताऱ्यामध्ये 9 पैकी फलटण आणि महाबळेश्वर नगर परिषदांमध्ये निवडणुका स्थगित झाल्यात. बारामतीमध्ये बारामती नगराध्यक्षपदाची निवडणूक, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांच्या विरोधामध्ये बारामती सत्र न्यायालयामध्ये याचिका दाखल आहे. पुण्यात तळेगावमध्ये काही प्रभागातील न्यायालयीन अपीलचे निकाल वेळेत लागले नाही आहेत, त्यामुळे निवडणूक इथेही लांबलेली आहे. तर अशा पद्धतीने विविध कारणांमुळे अनेक ठिकाणी या निवडणुका स्थगित झाल्यात आणि या गोंधळावरती झिरोवरच्या माध्यमातून आम्हाला निवडणूक आयोगाला प्रश्न विचारायचे. ते 5 प्रश्न काय ते आपण पाहूयात, अर्थातच मीडिया सेंटरला. तर झिरोवरचे आमचे आज प्रश्न आहेत की 20 डिसेंबरपर्यंत कोर्टाचे निकाल आले नाहीत तर मग पुढे काय होणार आहे? निवडणुका लांबणीवरती गेलेल्या जागी नव्याने कुणी कोर्टात गेलं तर काय होणार? पुन्हा एकदा कुठली तरी याचिका घेऊन. तिसरा प्रश्न असा आहे, मतदान पुढे ढकललेल्या जागांवरती प्रचाराच्या खर्च मर्यादेमध्ये वाढ करणार का? कारण भरपूर प्रचारासाठी खर्च आधीच झालेला आहे. निवडणुका स्थगित केल्या तिथं नव्याने उमेदवारी अर्ज दाखल करता येतील का? हा चौथा अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि 5वा आणि शेवटचा प्रश्न, निवडणुकांचा असा बट्ट्याबोळ केल्यावर मतदार 2-2दा मतदानाला जाणार का? हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि आम्हाला पडलेले प्रश्न सर्वसामान्यांना जसे पडले असतील तसेच ते मुख्यमंत्र्यांनाही पडलेले दिसत आहेत. आयोगानं कायद्याचा चुकीचा अर्थ लावल्याचा दावा फडणवीसांनी केलाय. अशा पद्धतीनं निवडणुका पुढे ढकलता येत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे उमेदवारांचा मनस्ताप नाहक वाढल्याचा आरोपही फडणवीसांनी केलाय. आता पुन्हा म्हणजे हा त्या कॅन्डिडेट्सवर किती अन्याय, ज्यांनी प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी केल्या आणि आता उद्या निवडणूक आहे, आज तुम्ही पोस्टपोन करून टाकता. त्यांचे श्रम, त्यांची मेहनत, या सगळ्या गोष्टी गेल्या वाया. आता 15-15, 20-20 दिवस पुन्हा त्यांनी प्रचार करायचा, हे मला असं वाटतं अतिशय चुकीचं आहे. आणि या संदर्भात निश्चितपणे आता तर निवडणूक होऊन जाईल, पण आम्ही या संदर्भातलं एक रिप्रेझेंटेशन निवडणूक आयोगाला निश्चितपणे देऊ की अशा पद्धतीने या निवडणुका पोस्टपोन करणं चुकीचं होतं. मुख्यमंत्र्यांच्या पक्षाने निवडणूक आयोगाच्या निर्णयावरती जोरदार आक्षेप नोंदवलाय. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राज्य निवडणूक आयोगाला पत्र पाठवलंय. त्यात मुख्यमंत्र्यांनी मांडलेले आक्षेप नोंदवण्यात आलेत. हा निर्णय मागे घेण्याचा सहानुभूतीने विचार करावा आणि राज्यातील सर्व मतदारांना हक्क बजावण्याचा अधिकार मिळावा अशी अपेक्षा चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. आता निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा धक्का सगळ्याच पक्षांना बसलेला स्पष्टपणे दिसतोय. एकदा जाहीर झालेल्या निवडणुका अशा थांबवल्या जात नाहीत असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं तर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी यावरती आश्चर्य व्यक्त केलंय. पाहूया. खरं म्हणजे एकदा निवडणूक प्रक्रिया सुरू झाली, ती सगळी प्रोसेस कंप्लीट झाली, त्यानंतर निवडणुका कधी थांबवल्या जात नाहीत. परंतु यावेळेस निवडणुका त्या ठिकाणी थांबवल्या गेल्या. हे मला वाटतं मी पूर्ण माहिती घेऊन यावर बोलेन. परंतु निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कधी निवडणूक अशा प्रकारे थांबवली जात नाही. पण दुर्दैवाने तशी घटना घडली. चुकीचा पायंडा आहे. उद्या निवडणूक पुढं ढकलण्यासाठी अशा पद्धतीनं वेगवेगळ्या आयडियाज लढवल्या जाऊ शकतात. सगळ्या गोष्टी कार्यकर्ते असतील, पक्ष असेल, यांचा परिश्रम, यांची मेहनत वाया गेलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं असं होईल की ज्या प्रभागाच्या निवडणुका टाळलेल्या आहेत त्या निवडणुका आता नंतर होतील. याचाच अर्थ मतदाराला त्या भागातल्या 2दा मतदानाला जावं लागेल. निवडणूक आयोग कसा वागतोय ही खूप काळजीची गोष्ट आहे. तुम्ही अचानक निवडणुका रद्द करणार, किंवा अचानक निवडणुका पुढं ढकलणार, या सगळ्याचा परिणाम त्या जनतेवर काय होतो? पक्ष कोणताही असो, त्या जनतेवर काय परिणाम होतो? ते उमेदवार असतील त्यांच्यावर काय परिणाम होणार आहे? पुन्हा 20 दिवस त्यांनी आता परत हा निवडणुकीचा कार्यक्रम आतापर्यंत ते राबवत आले, कष्ट करत आले,
त्यांना पुन्हा 20 दिवसाचा कार्यक्रम तुम्ही पुढे दिलेला आहे, त्याचा परिणाम काय, याची जबाबदारी कोण घेणार? तर सगळ्याच पक्षाचे नेते रुष्ट आहेत, वरिष्ठ नेते त्रस्त आहेत, पण यामध्ये सगळ्यात मोठा गोंधळ आहे तो प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात. कारण कसं आहे, प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सगळ्याच उमेदवारांनी इंटेन्स प्रचाराचा प्लॅन केला होता. मात्र काल संध्याकाळी निवडणूक आयोगाच्या निर्णयाने सगळ्यांचा नूरच पालटला, मूडच ऑफ झाला. मतदारांचे उमरे झिजवण्याऐवजी त्यांना निवडणूक अधिकाऱ्यांच्या दारात जावं लागलं. यवतमाळमध्ये सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी सकाळी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक दिली. निवडणूक पुढे ढकलू नका, उद्याच घ्या, अशी त्यांची मागणी होती. आत्तापर्यंत केलेल्या प्रचाराचा खर्च निवडणूक आयोग भरून देणार आहे का, असा त्यांचा सवालही आहे. तर तिकडे बदलापुरामध्ये निवडणूक अधिकारी आणि उमेदवारांमध्ये बाचाबाचीत झाली. तिथली निवडणूक सरसकट रद्द झालेली नाहीये. फक्त 7 वॉर्डांमध्ये 20 तारखेला निवडणूक होणार आहे. या 7 वॉर्डांमधल्या उमेदवारांमध्ये प्रचंड संभ्रम आहे. धड उत्तरही मिळत नाहीये आणि त्यामुळे अधिकाऱ्यांबरोबर त्यांचे चांगलेच खटके उडाले, तेच आपण स्क्रीनवर बघतोय. आणि या मोठ्या गोंधळातही अनेक गोंधळ आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना सोलापूर जिल्ह्यातल्या अनगरमध्ये रंगलेला ड्रामा तुम्हाला नक्की आठवत असेल. बॉडीगार्ड घेऊन गेलेल्या उमेदवाराचा किस्सा, त्यानंतर राष्ट्रवादीच्या त्या उमेदवार उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद झाला आणि त्यांनी कोर्टामध्ये धाव घेतली. यावर निर्णय न लागल्यामुळे आता अधिकाऱ्यांनी ही निवडणूक सुद्धा 20 तारखेपर्यंत पुढे ढकलली आहे. पण यात गमतीचा भाग असा आहे की तिथे मतदान होणारच नाही आहे, कारण नगराध्यक्ष आणि सर्व 17 नगरसेवक बिनविरोध निवडून येणार आहेत. थिटेंचा अर्ज जर कोर्टात वैध ठरला तर मात्र अपवाद असेल, मग मात्र आयोगाला नगराध्यक्षपदाची निवडणूक घ्यावीच लागेल. पण तसं झालं नाही तर 3 तारखेला जी बिनविरोध निवड झाली असती तीच 21 डिसेंबरपर्यंत लांबणीवर जाईल, इतकंच. आणि याच विषयावरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे आमदार प्रवीण दटके आणि त्याचबरोबर काँग्रेसचे नेते सतेज पाटील उपस्थित आहेत आणि त्यांचं मत यावरती आपण जाणून घेणार आहोत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. पण त्याआधी अचानक हा जो ट्विस्ट आलेला आहे निवडणुकीत, त्याबद्दल प्रेक्षकांची प्रतिक्रिया काय ते पाहूया. आमच्या मीडिया सेंटरला जाऊया. एक सरून तेजस सुरवसे म्हणतायत, ऐनवेळी निवडणुका पुढे ढकलणं चुकीचं आहे. याबाबत राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणीही त्यांनी केली आहे. पुढची प्रतिक्रिया बघतोय एक्सवरून अमित जाधव यांची. फोडाफोडीचं राजकारण बघता ही निवडणूक महायुती विरुद्ध महायुती अशीच दिसतेय. महाविकास आघाडी खरंच निवडणूक लढवत आहे तरी का, असा प्रश्न जनतेला पडलाय. पुढची प्रतिक्रिया आपण बघतोय, लोकशाहीच्या नावाखाली चालवलेली चेष्टा थांबवा, निवडणूक घेणंच बंद करा, अभय कुलकर्णी म्हणतायत. यानंतरची प्रतिक्रिया सुनील खादले यांची युट्यूबवर नाही. या निवडणुकांचे निकाल बिहार विधानसभेसारखेच असणार आहेत. भाऊंना 3 अंकी बहुमत तर भाई दादांना 2 अंकी बहुमत असेल. पुढची प्रतिक्रिया आहे फेसबुकवरनं, भाजपला फायदा होईल, फटका इतर सर्व पक्षांना बसेल, अरुण जाधव यांचं मत आहे. इंस्टाग्रामवरनं पुढची प्रतिक्रिया रमेश कंगारे यांची आहे. स्थानिक पातळीवरची निवडणूक असल्यामुळे निवडणुका पुढे जरी ढकलल्या गेल्या तरी मतदार स्थानिक पातळीवरच निर्णय घेतात. उमेदवार बघून मतदान केलं जातं, त्यामुळे फटका वगैरे बसण्याची कुठली शक्यता नसते, असं त्यांचं मत आहे. आणि आता आपण गेस्ट सेंटरला जाऊया. तिथे आपले आजचे पाहुणे उपस्थित आहेत. भाजपचे आमदार प्रवीण दटके आणि त्याचबरोबर काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. मला असं वाटतं आपण सतेज पाटील यांच्यापासून सुरुवात करूया. सतेशजी, एकंदरीतच ह्या ज्या निवडणुका अचानक पुढे गेलेल्या आहेत, तुमचा काय अंदाज आहे की नक्की ह्याचा कोणाला फायदा होऊ शकतो का, कोणाला फटका बसू शकतो का सर्वांचं माप समसमान असणार आहे? नक्की इतका विस्कळीत कारभार काय आहे, काय वाटतं तुम्हाला? कुणाला फायदा होणार, कुणाला तोटा होणार कुठल्या राजकीय पक्षांपेक्षा, याच्यापेक्षा निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार जो शासनाच्या दबावामुळं या ठिकाणी आज लोकांना त्रासाला सामोरं जायला लागलं आहे, ते अत्यंत दुर्दैव आहे.
म्हणजे आज जनतेनं लोकशाहीमध्ये मुळात तुम्ही निवडणुका घेतल्या 5, 7, 8, 9, 10, 11 वर्षानं काही ठिकाणी निवडणुका होत आहेत. म्हणजे नवी मुंबई, कोल्हापूर सारख्या निवडणुका 10-10 वर्षानं होणार आहेत. नगरपालिका आणि नगरपंचायतला मतदान करायचं आहे हे लोक विसरून गेले असते, परंतु सुप्रीम कोर्टानं 31 तारखेच्या आत घ्या म्हणून सांगितलं. ते सुद्धा निवडणूक आयोगाला व्यवस्थित करता येत नाही. आता निवडणूक आयोग स्वायत्त आहे म्हणून शासन म्हणतंय, परंतु लॉजिस्टिक कोण देतं निवडणूक आयोगाला? गव्हर्नमेंट देतं. आरओ कोण देतं? गव्हर्नमेंट देतं. सेक्युरिटी कोण देतं? गव्हर्नमेंट देतं. निवडणुकीचा खर्चाची जबाबदारी कुणाची आहे? शासनाची आहे. कायद्यामध्ये सगळे बघितलं तर निवडणूक आयोग हे राज्य शासनाशी सल्ला मसलत करून या सगळ्या गोष्टी करत असतं, हे कायद्यात आहे. आणि म्हणून आता मुख्यमंत्र्यांनी हात वर करण्यात काय अर्थ नाही आहे. म्हणजे हे तुम्हाला माहीत होतं असं आमचं मत आहे. आता फक्त सगळ्यांचाच रोष आल्यामुळं आमच्या पुढं पर्याय नव्हता. निवडणूक आयोगानं कसा निर्णय घेतला असं म्हणतात. मग ज्या आरोनी हे वेळेच्या मुदतीत निर्णय घेतले नाही त्यांच्यावर कारवाई करणार आहेत का मुख्यमंत्री? निवडणूक आयोग ह्यातल्या दोषींवर ज्यांनी या सगळ्या प्रक्रिया निकाल देण्याचे आरोनी निकाल दिले नसतील, चिन्ह वाटपामध्ये जो गोंधळ झाला असेल, माघारीच्या संदर्भातला गोंधळ झाला असेल, त्या आरोंच्यावर कारवाई करणार का? कोल्हापूरमध्ये तर एका आरोनी सकाळी चिन्ह डिक्लेअर केलं आणि दुपारी 2 वाजता बदलले आणि म्हणले माझी पहिलीच पोस्टिंग आहे, मला सांभाळून घ्या. म्हणजे निवडणूक आयोगाचा वचक हा राहिलेला नाही. त्याला कारण काय तर शासनाचा दबाव प्रचंड असल्यामुळं कुठल्याही आरोंवर निवडणूक आयोगाचा दबाव नाही आहे. माझं निवडणूक आयोगाला साधा प्रश्न आहे की तुम्ही जनतेला वेठीस धरलेला, तुम्ही कारवाई करणार का? जे आरो यामध्ये दोषी असतील ठीक आहे, तुम्ही निवडणुका पुढे ढकलल्या, जनतेला वेठीस धरलं, पक्षांना वेठीस धरलं, परंतु जे याला कारणीभूत आहेत न्यायालयात गेले, न्यायालयाचा विषय वेगळा. परंतु काही गोष्टी आरोंच्या स्तरावर झाल्या त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार का असा माझा थेट प्रश्न निवडणूक आयोगाला आहे. बरोबर आहे. आणि निवडणूक आयोगापर्यंत तुमचा प्रश्न पोहोचेलच, पण त्याचबरोबर आपल्यासोबत भाजपचे आमदार प्रवीण दटके आत्ता आहेत. आणि जो तुम्ही मुद्दा मांडलात की हे सगळं कुठेतरी प्रवीणजी, सतेज पाटील म्हणतायत की शासनाच्या दबावाखाली घडतंय निवडणूक आयोगाच्या बाबतीमध्ये, आणि त्यामुळे अचानक पुढे गेलेल्या निवडणुका सरकारच्या मर्जीशिवाय होऊच शकत नाहीत, असा एक सूर आहे. त्याबद्दल काय म्हणाल तुम्ही? नाही, हा आरोप साफ चुकीचा आहे. कारण निवडणूक आयोग स्वायत्त आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा कसा कोणी हे लावायचा हा त्याचा प्रश्न आहे. माननीय देवेंद्रजी फडणवीस स्वतः कायद्याचे अभ्यासक आहेत आणि त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे की हे विचित्र सगळे निर्णय आहेत. कारण महानगरपालिका आणि जिल्हा परिषद यातल्या आरक्षणावर एक सुप्रीम कोर्टात याचिका आहे. त्यातल्या नगर परिषदांमध्ये पण आरक्षण जास्त आहे, पण सुप्रीम कोर्टाने पण इलेक्शन रद्द करण्याचा निर्णय घेतला नाही. त्यामुळे सरकारवर नाहक आरोप करायचे. आम्ही सत्याच्या बाजूचे आहोत, त्यामुळे आमचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट विषय मांडला. आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी आजच आपलं निवेदन निवडणूक आयोगाला दिलं आहे आणि त्यात आम्ही स्पष्ट भूमिका घेतली आहे. त्यामुळे हा सरकारचा दबाव आहे, हा अमका आहे, हा तमका आहे, यात बिलकुल कोणाचा दबाव नाही. इलेक्शन आयोगाचं काम हे स्वायत्तरित्या चालतं आहे. त्यामुळे आम्ही जी भूमिका मांडली जी आम्हाला योग्य वाटली, आमच्या माननीय मुख्यमंत्र्यांना योग्य वाटली, त्याच पद्धतीने ती आम्ही मांडली आहे. आणि हा प्रघात आहे, त्याच्या आधी असं कधीच झालं नाही. त्यामुळे ही जी भूमिका आहे की बा 24 ठिकाणचे हे रद्द करावे ना, तर उद्या या अशा हे मांडून लोक इलेक्शन थांबवणार. बरोबर आहे, पण प्रवीणजी प्रश्न हाच आहे की हा प्रघात असताना सुद्धा असं अचानक यावेळेलाच कसं काय झालं, जेव्हा इतक्या सगळ्या निवडणुका प्रलंबित आहेत, इतकी वर्ष प्रलंबित आहेत, इतक्या जागांवरती निवडणुका होणं बाकी आहे? नाही, प्रघात आहे म्हणजे आता निवडणूक आयोगाने कोणाचा सल्ला घेतला, काय घेतला हा त्यांचा विषय आहे. त्यात काही भारतीय जनता पक्ष किंवा महायुतीतले पक्ष काही त्यांना जबाबदार नाही. बरं, ठीक आहे. त्यामुळे आमच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट विषय मांडला. बरं, सतेशजींना काय म्हणायचं आपण बघूया. सतेशजी. नाही, प्रवीणजींना मला सांगायचं आहे की निवडणूक आयोगानं हा ज्यावेळी निवडणूक लांबणीवर टाकायचा निर्णय घेतला त्यावेळी होम सेक्रेटरी, चीफ सेक्रेटरी यांच्याशी बोलल्याशिवाय निर्णय घेतला नाही अशी माझी माहिती आहे. मग CS-नी मुख्यमंत्र्यांना ब्रीफ केलं नाही का? होम सेक्रेटरीनी मुख्यमंत्र्यांना ब्रीफ केलं नाही का? कारण की शेवटी मी पहिला मुद्दा जो मांडला, लॉजिस्टिक, सिक्युरिटी, ह्या सगळ्या गोष्टी, यंत्रणा कुणाची? निवडणूक आयोगाची यंत्रणा आहे का? शिक्षक कुणाच्या अखत्यारीत आहेत? शासनाच्या अखत्यारीत आहेत.
म्हणून माझं ठाम मत आहे, हे आता जाहीर ते प्रवीणजी बोलू शकणार नाहीत, परंतु मी जे आम्ही राजकारणात अनेक वर्ष आहे, CS ना कानावर घातल्याशिवाय, होम सेक्रेटरींना DGPंच्या कानावर घातल्याशिवाय निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतलेला नाही. याच्यावर माझं ठाम मत आहे 100%. कारण की त्यांचीच गरज आहे त्यांना. निवडणूक आयोग उद्या CS नी सांगायचं होतं की आम्ही तुम्हाला बंदोबस्त देणार नाही, तुम्हाला रिटर्निंग ऑफिसर आम्ही देणार नाही, तुम्हाला जे RO दिलेले आहेत ते या तारखेपर्यंत आम्ही दिलेले आहेत, या तारखेपर्यंत आम्ही शिक्षक तुम्हाला दिलेले आहेत, या तारखेपर्यंत निवडणुकीचा स्टाफ तुम्ही दिलेला आहे, तुमचे प्रॉब्लेम सोडवा आणि तारखेपर्यंत निवडणुका घ्या, हे CS बोलू शकले असते. बरोबर. स्वायत्त आहे म्हणून पळ काढणे शासनानं हे मला वाटते चुकीचं आहे असं माझं मत आहे. आणि पळ शासनानं काढू नये, ह्याला सर्वस्वी शासन जबाबदार आहे. बरं, प्रवीणजी तुम्हाला हे पटतंय का? कारण यंत्रणा कुठेतरी शासनाचीच वापरली जाते असं सतेजजी म्हणतात. प्रत्येक वेळेला शासनाचीच वापरली जाणार आहे, पण निवडणूक आयोगाला डिक्टेट करणं हे योग्य नाही. म्हणजे शासनाने आडमुठी धोरण ठरावं, आम्ही अधिकारी देणार नाही, आम्ही पोलीस देणार नाही, आम्ही अमकं देणार नाही, ही भाषा काही योग्य नाही. निवडणूक आयोगाने काय चुका केल्या नाही केल्या, काय त्यांनी इंटरप्रिटेशन केलं सुप्रीम कोर्टाच्या याचं हा वेगळा विषय. पण निवडणूक आयोगाला डिक्टेट करणं की आम्ही RO देणार नाही, आम्ही सुरक्षा देणार नाही, आम्ही पोलीस देणार नाही, आम्ही अमकं देणार नाही, ही बाजू काही योग्य नाही. निवडणूक आयोग काय चुकलाय का नाही चुकलाय हा निर्णय तो जेव्हा तो ठरवेल. पण असं इलेक्शन थांबवणं हे चुकीचं आहे, हे आमचं स्पष्ट मत आहे. कारण नागरिकांना प्रचंड त्रास होणार आहे. ज्या उमेदवारांनी पैसे खर्च केले आहेत, ज्यांनी योग्य प्रचार केला, ज्यांनी नियमात सगळं केलाय, त्यांच्याकरता हे अधिक कठीण होणार. कारण नगर परिषद इलेक्शन मध्ये सर्वसामान्य कुटुंबातले उमेदवार लढतात, सगळ्या भगिनी लढतात, सगळ्या बाजूनी छोट्या छोट्या गावातले लोक उत्तम पद्धतीने प्रचार करतात. हो, प्रवीणजी तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की उमेदवारांसाठी सुद्धा अत्यंत अडचणीची गोष्ट आहे, मतदारांसाठी सुद्धा आहे, कारण 2-2 ठिकाणी किंवा 2-2 वेळा मतदारांना मतदान करावं लागणार आहे. पण मला एक तुम्हाला दोघांनाही प्रश्न विचारायचा आहे की 2 तारखेला मतदान होणार आहे, म्हणजे उद्या मतदान होणार आहे आणि परवा त्याचा निकाल लागणार आहे. तर तुम्ही कुठल्याही पद्धतीने अशी कुठली रिक्वेस्ट करणार आहात का, अशी कुठली मागणी करणार आहात का निवडणूक आयोगाकडे, जेणेकरून सगळा रिझल्ट एकंदरीत आता 21 तारखेलाच लागावा? कारण पहिल्या फेजमध्ये जर पहिल्याच टप्प्याच्या निवडणुकांचा अर्धा रिझल्ट लागला तर त्याचा पुढच्या ह्याच्यावरती परिणाम होऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं का? आपण कोणाला विचारलं ताई? आपण सतेजजींपासून सुरुवात करूया की अशा पद्धतीची कुठली मागणी आपण करणार आहात का की निकाल एकत्र लागावा पहिल्या टप्प्याचा? नाही, देशामध्ये राज्यांमध्ये ज्यावेळी निवडणुका होतात टप्प्यानं होतात, फेज वाईज होतात, त्यावेळी निकाल कधी लागतो? शेवटलाच लागतो. मग निवडणूक आयोगानं ही जबाबदारी घ्यायला नको होती? ज्यावेळी या निवडणुका पुढे ढकलल्या त्यावेळी त्यांनी निकाल देखील पुढे ढकलायला पाहिजे होते, त्याच्या संदर्भात सुतोवाच करायला पाहिजे होतं किंवा त्याची चर्चा करायला पाहिजे होतं. एकंदरीत निवडणूक आयोग हे दबावाखाली आहे. त्यातलं एक उदाहरण मी सांगतो ज्याचा उल्लेख प्रवीणजींनी केला. सुप्रीम कोर्टाचा निर्णय. सुप्रीम कोर्टामध्ये 50% वर आरक्षण या ठिकाणी देण्यासंदर्भात सॉलिसिटर जनरल तुषार मेहतानी ओपिनियन दिलं आणि ते निवडणूक आयोगानं मान्य केलं आणि त्या पद्धतीनं आरक्षणाचा निर्णय त्या ठिकाणी घेतला. मी त्याच्या डिटेलमध्ये जात नाही, परंतु मग त्यावेळी या सगळ्या गोष्टी शासनाच्या निदर्शनास आणल्या गेल्या नाहीत का? आरक्षण कुणी टाकलं? शासनाच्या यंत्रणेनं आरक्षण टाकलं. सगळ्या गोष्टी शासनाच्या स्तरावर त्या ठिकाणी झाल्या, जिल्हाधिकाऱ्यांनी आरक्षण टाकलं. मग आता शासन आमची जबाबदारी नाही आहे, स्वायत्त आहे, आमचा काही संबंध नाही. म्हणजे चांगलं झालं तर निवडणूक आयोगाचं कौतुक करायचं आणि वाईट झालं तर त्यांच्यावर ढकलायचं. हे सगळे निर्णय जे काय होत आहेत ते राजकीय दबावातून होत आहेत असं माझं ठाम मत आहे. त्यामध्ये मी हे मत मागं घेणार नाही, कारण की राज्य सरकारशी कन्सल्ट केल्याशिवाय निवडणूक आयोग जाऊ शकत नाही. पण अगदी सतेजजी एक पुन्हा प्रश्न माझा रिपीट करते. माझा प्रश्न असा होता सतेजजी की या संदर्भामध्ये काँग्रेस कुठली मागणी करणार आहे का? कारण आज रवींद्र चव्हाणांनी अशा पद्धतीचं एक पत्र लिहिलेलं आहे निवडणूक आयोगाला, तर तुमच्याकडनं अशी काही मागणी होणार आहे का? प्रदेशाध्यक्षांनी ऑलरेडी आमचं पत्र दिलेलं आहे. आज त्यांनी जाहीररित्या सुद्धा त्या संदर्भातलं वक्तव्य केलेलं आहे. आमच्या हर्षवर्धन संकपाळ्यांनी केलेलं आहे आणि आमच्या सगळ्याच नेत्यांची प्रामुख्याने या संदर्भातली आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. बरं, आणि प्रवीणजी तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे की निकाल एकत्र लागावेत अशा पद्धतीची मागणी भाजपकडनं करण्यात येणार आहे का? आमच्या प्रदेश अध्यक्षांनी पूर्ण डिटेल पत्र निवडणूक आयोगाला लिहिलं आहे. सतेजजींनी मगाशी एक विषय काढला, आरक्षण. पण त्याच्यात निकाल एकत्र लागावा अशी पण मागणी आहे.
पत्र मी माझ्या समोर नाही आहे, पण मी तुम्हाला 2 मिनिटात सांगतो. माझा मुद्दा एवढाच आहे की सतेशजींनी सांगितलं की आरक्षण हे सरकार टाकतं, आरक्षण हे कलेक्टर टाकतं. सतेशजी फार ज्येष्ठ नेते आहेत, मी त्यांचा पूर्ण सन्मान करून मी 4 टर्म महानगरपालिका लढलो नागपूरची. आम्ही सतेशजी मागच्या वर्षी पण ओबीसीचं आरक्षण जास्त होतं, अनेक वेळेला आरक्षण जास्त होतं. आरक्षण निवडणूक आयोगाच्या फॉर्म्युल्याने टाकलं जातं, त्यामुळे तो काही सरकारचा विषय नाही. त्यामुळे सरकारवर नाहक दबाव आहे, सरकारचा दबाव आहे आमका आहे, हे तुमचं सरकार राहो का आमचं सरकार. बर निवडणूक आयोग तुमच्या काळात बायस नव्हता आणि आमच्या काळात बायस आहे हा आरोप करणं चुकीचा आहे. त्यामुळे सरकार आरक्षण टाकत नाही, निवडणूक आयोगाच्या फॉर्म्युल्याने आरक्षण येतं. अनेक लोक सुप्रीम कोर्टात गेले, हायकोर्टात गेले, त्यांना न्याय मिळाला नाही मिळाला, पण त्याचा काही सरकारने दबाव टाकला असा मुद्दा होत नाही. आणि निवडणूक आयोग हे निवडणूक आयोगाच्या नियमा नीतीप्रमाणेच काम करतं. आणि जर त्या नियमांमध्ये जर अशी शक्यता बर असेल की ठीक आहे phase प्रवीणजी, wise election आपल्याकडे झालं वेळ फार कमी आहे आणि आपल्याला आणखीन एका विषयावरती पण चर्चा करायची आहे, परंतु नक्कीच मतदारांचा विरस झालाय हे मात्र नक्की आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये, आणि अर्थातच उमेदवारांचाही धन्यवाद आज आपण आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल. तर अशा पद्धतीने ऐनवेळी मतदान पुढे ढकलणं कितपत योग्य आहे यावर आमची संपादकीय भूमिका आता आपण जाणून घेऊयात. जाऊयात एबीपी माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांच्याकडे. पूर्वी जनतेचा पैसा जर वाया घालवला, चोरला, तर चीनसारख्या देशांमध्ये आजन्म कारावास मिळू शकतो. काही केसेसमध्ये चक्क मृत्यूदंड सुद्धा सुनावला जाऊ शकतो. आपल्या देशात मात्र जनतेचा पैसा हा चुराडा करण्यासाठीच असतो. भ्रष्टाचार, लाच, बिनविचारी वापर, गरज नसलेले खर्च, सरकारी शौक पूर्ण करण्यासाठी तो वापरला जातो, अशीच भावना आहे की काय असं आता वाटायला लागलंय. आता हे खास मी का सांगते त्याचं कारण म्हणजे उद्याच्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या पुढे ढकलल्या गेलेल्या निवडणुका. कोर्टात आव्हान दिलं म्हणून लगेच निवडणूक रोखणे कितपत योग्य हा पहिला सवाल आहे. कायद्यातील तरतुदीनुसार उमेदवार कोर्टात अपील केल्यास अर्ज मागे घेण्यासाठी त्याला ठराविक वेळ देणं गरजेचं असलं तरी याला जोडून इतर प्रश्न उपस्थित होतातच. 20 डिसेंबरपर्यंतही कोर्टाचे निकाल आले नाही तर काय करणार निवडणूक आयोग? 20 डिसेंबरपर्यंत निवडणुका लांबवलेल्या जागी नव्यानं कोणी कोर्टात गेलं मग काय होणार? आधीच मतदान करा हे आपल्याकडे सांगता सांगता जनतेला सेन्सिटाईज करता करता नाकी 9 येतात. त्यात आता अनेक ठिकाणी निवडणूक आयोगाच्या ह्या निर्णयामुळे मतदाराला 2-2दा मतदान करायला जावे लागणार आहे. खरंच किती लोक असं मतदान करतील? मतदान पुढे ढकलले म्हणजे प्रचाराला जास्त वेळ मिळणार. मग पुढे ढकललेल्या जागांवर उमेदवारांच्या प्रचार खर्चात वाढ करून मिळणार का? आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एकदा मतदान होऊन लागलेल्या निकालाचा नंतरच्या मतदानावर परिणाम होणार नाही हे कशावरून? असा परिणाम होतो म्हणूनच अनेक फेज जेव्हा निवडणुकांमध्ये असतात तेव्हा एक्झिट पोल आधी दाखवण्यावर बंदी आहे. हे तर मूळ प्रश्न झाले, पण त्यामुळे निवडणूक आयोगावर प्रचंड नाराजी बघायला मिळते जी लोकशाहीसाठी घातक आहे. अजून घातक आहे निवडणुकांना घेऊन आता निर्माण झालेलं कन्फ्युजन. असं असताना निवडणूक आयोगाकडून प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत अधिकृत पत्रकही आलं नाही, ना कुठलं वक्तव्य केलं गेलं. मतदाराला इतकं गृहीत धरू नये. पूर्वी धन्यवाद सरिता. प्रश्न तर अनेक आहेत पण निवडणूक आयोगाकडनं उत्तर मिळणं जरा अवघड आहे. महाराष्ट्राला या सगळ्याबद्दल काय वाटतं आपण कौल जाणून घेऊया. पाहूयात पोल सेंटरला. एकूण 36,000 मतं आजच्या या प्रश्नावरती आलेली आहेत आणि ऐनवेळी नगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलल्याचा जास्त फटका कोणाला बसेल तर भाजपला बसेल असं जनतेला वाटतंय. आणि त्याखालोखाल शिवसेना आणि काँग्रेस. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मात्र याचा फटका बसणार नाही असं लोकांचं मत आहे. महाराष्ट्राचा कौल आहे. आणि आता दुसरा विषय, मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं रुसलेल्या मिया बीवीचा. सध्या सगळे पक्ष त्यातही महायुती अधिक इलेक्शन मोडमध्ये, कारण तुम्हाला अर्थातच माहिती आहे सुरू असलेल्या नगरपालिकांच्या निवडणुका आणि येऊ घातलेल्या महापालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका. पण
पण या गदारोळामध्ये सध्या एक विषय सर्वात जास्त गाजतोय आणि तो आहे महायुतीत असलेल्या तणावाचा. अनेक ठिकाणी महायुतीतले पक्ष, त्यातही भाजप आणि शिवसेना, हे एकमेकांच्या विरोधात लढतायत. त्यामुळे या दोघांमध्ये स्थानिक पातळीवरती बिनसला आहेच, पण वरिष्ठ नेत्यांमध्ये काही सगळं आलबेल आहे असंही वाटत नाहीये. एकमेकांचे उमेदवार फोडल्यामुळे हवा गरम झालीय. त्यात कोकणामध्ये तर या दोन पक्षांमध्ये भावकीच माजली आहे. भाजपचे मंत्री नितेश राणे आणि त्यांचे शिवसेना आमदार बंधू निलेश राणे यांच्यातच मालवणच्या निवडणुकीवरनं प्रचंड तणाव आहे. आता जे आहे ते स्थानिक आहे, आमच्यात तसं काही नाही असं महायुतीचे नेते कितीही ओरडून सांगत असले तरी आग असेल तर तिथे धूर निघतोच. असाच संशयाचा धूर निघाला छत्रपती संभाजीनगरामध्ये. त्याचं झालं असं की मराठवाडा दौऱ्यावरती असलेले मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच हॉटेलमध्ये उतरले होते. शिंदेंची खोली दुसऱ्या मजल्यावर आणि फडणवीसांची तिसऱ्या मजल्यावर होती. पण दोघं साधं हाय हॅलो करण्यासाठी एकमेकांना भेटले नाहीत. या न झालेल्या भेटीचीच त्यामुळे बातमी झाली. अर्थात दोघांनी आपापल्या परीने कारणं देण्याचा प्रयत्न केला असला तरी समजने वाले को इशारा काफी होता है. मी रात्री उशिरा आलो आणि मी त्यांच्यापेक्षा लवकर चाललो आहे, कारण मी माहिती घेतली त्यांची सभा माझ्या 1 तास नंतर आहे. त्यामुळे भेट झाली नाही. उद्या होईल, त्याला काय. म्हणजे शेवटी आम्ही दोघंही आता प्रचारात पूर्णपणे मग्न आहोत. फोनवर तर आमचं बोलणं रोजच होतं. त्याच्यामुळे आता भेट झाली नाही झाली तर ते तयार व्हायचे आहेत. मला लवकर निघायचं आहे, कारण माझ्या सभा लवकर ठेवल्या आहेत. मी अगोदर आलो होतो आणि मुख्यमंत्री महोदय नंतर आले होते आणि इथं एकत्र पैठणमध्ये सभा होत्या. आता त्याच्यामध्ये फोनवर आमची चर्चा होत असते. शिवसेना भाजपमध्ये पेटलेल्या या आगीमध्ये तेल ओतण्याचं काम केलंय ते ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी. आपला ब्रेक संपून परत आल्यानंतर त्यांनी आज सकाळी नेहमीप्रमाणे पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी शिंदेंची शिवसेना फुटणार हा दावा नव्याने करतानाच अमित शहा शिवसेनेचा कोथळा काढणार असा घणाघातही केला. ऐकूया राऊत नेमकं काय म्हणाले. शिंदे सेनेचा कोथळा हे अमित शहाच काढणार आहे. हे माझं वाक्य तुम्ही लिहून ठेवा. शिंदे सेनेचा कोथळा हे दिल्लीचे शहा काढणार आहेत. त्यांची जी काय परंपरा आहे कामाची, त्याने आमचा कोथळा काढण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही त्यातून बाहेर पडलो. पण त्यांच्या स्वभावानुसार आणि त्यांच्या कार्यपद्धतीनुसार शिंदे सेनेचा कोथळा हा दिल्लीतूनच काढला जाईल. आणि राऊतांच्या याच वक्तव्यावरती आहे आमचा दुसरा प्रश्न. त्यासाठी पोल सेंटरला जाऊन आधी प्रश्न बघूयात. आजचा आमचा दुसरा प्रश्न अजूनही लाईव्ह आहे, तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता. अमित शहा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा कोथळा बाहेर काढतील, संजय राऊतांच्या दाव्याशी सहमत आहात का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत. अजूनही प्रश्न लाईव्ह आहे. आणि आता यावरतीच आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी आपल्या सोबत गेस्ट सेंटरला पुन्हा एकदा भाजपचे आमदार प्रवीण दटके आहेत. त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आनंद दुबे आणि त्याशिवाय आपल्यासोबत आहेत रवींद्र धंगेकर, जे शिवसेना शिंदे गटाचे नेते आहेत. तिघांचंही मी मनपूर्वक स्वागत करते. रवींद्र धंगेकरजी, तुमच्यापासून सुरुवात करते की शिंदेंचा कोथळा किंवा शिवसेनेचा कोथळा अमित शहाच काढणार अशा पद्धतीचं अत्यंत घणाघाती वक्तव्य केलेलं आहे संजय राऊत यांनी. काय तुमची प्रतिक्रिया यावर? रवींद्रजी, तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय का? आला बोला. हा, आज जे संजय राऊत यांनी वक्तव्य केलेलं आहे की शिवसेनेचा कोथळा अमित शहाच काढणार, काय म्हणाले याबद्दल? नक्की काय चाललंय 2 पक्षांमध्ये? याच्यामध्ये राऊत साहेब हे शिवसेनेचे नेते आहेत आणि त्यांची भूमिका त्यांनी मांडण्याचा त्यांचा तो अधिकार आहे. पण शिंदे साहेब आता ह्याच्यामध्ये अत्यंत मुत्सद्दी राजकारणी आहेत आणि काम केलंय आणि त्याला उत्तर पक्षाच्या वतीनं देतील असं मला वाटतं. रवींद्रजी, तुमचा आवाज क्लिअर येत नाहीये, त्यामुळे मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येते. पण दरम्यान मी आता पुन्हा एकदा प्रवीण दटके यांच्याकडे जाणार आहे. प्रवीणजी, असं म्हटलं जात आहे की आता हायकमांडला कुठेतरी समन्वय साधण्यासाठी मध्यस्थी करायला लागतेय 2 पक्षांमध्ये, शिवसेना आणि त्याचबरोबर भाजपमध्ये. नक्की काय चाललंय? इतकी वीण का उसवलेली आहे 2 पक्षांचे, असं चित्र आहे? आणि अशी कुठलीही वीण उसवली नाही.
मुद्दा असा आहे की पहिले तर मी संजय राऊत साहेबांना त्यांची तब्येत बरी झाल्याबद्दल शुभेच्छा देतो. ते अत्यंत गंभीर आजारातून बाहेर पडल्याने मला आनंद आहे. ते त्यांच्या पक्षाकरता काम करतात आणि आमच्या पक्षाकरता. आमची महायुती भक्कम आहे. मान्य देवेंद्रजी, मान्य एकनाथजी आणि मान्य अजितदादा हे भक्कमपणे महायुती सोबत आहेत आणि आमचा हायकमांड जे असेल तेही आहे. अडचण अशी आहे की काँग्रेसनी शिवसेना आणि मनसेसोबत जाण्यास नकार दिला आणि काँग्रेसच शिवसेनेचा कोथळा काढते. त्याच्यावरनं विचलित होऊन मान्य संजय राऊतांनी हे उद्गार काढले. भाजप हा नीतिमत्तेने चालणारा पक्ष आहे, महायुती भक्कम आहे आणि पाठीत खंजीर खुपसण्याचा जो काही पराक्रम आहे तो शिवसेनेने केला, भाजपने नाही केला. त्यामुळे आज काँग्रेस शिवसेनेचा मुंबईत कोथळा काढते आहे आणि त्याच्या दुःखातनं आता काहीतरी बोललं पाहिजे, आता त्याच्या नैराश्यातनं काहीतरी बोललं पाहिजे म्हणून संजय राऊतांनी असे उद्गार काढले आहे. माननीय देवेंद्रजी, माननीय एकनाथ शिंदे, माननीय अजितदादा एकसंघ आहे. बर भक्कमपणे आम्ही महाराष्ट्रात लढतो आहे आणि महायुतीच नंबर 1 वर राहणार. बर कोणता भाजप समोर राहणार का शिवसेना का राष्ट्रवादी हे आम्ही आपसात पाहून घेऊ. बर बर आणि बर छोट्या मोठ्या कुरबुरी प्रचारात कार्यकर्ते, लहान लहान कार्यकर्ते ते प्रचारात येतील. बर. पण युती भक्कम आहे. महाराष्ट्रात आम्ही एकसंघपणे काम करू, महाराष्ट्राला समोर नेऊ आणि महाराष्ट्राला आता थांबणार नाही हे तिघांनी पण सांगितलं आहे. बर मुंबईतल्या ज्या काही घटना महाआघाडीत होत आहेत, महाविकास आघाडीत, ही एकामेकाचे कुठे ते काढतात बर म्हणून हा त्या प्रवीणजी, नैराश्यात तुमचा नसते. मुद्दा तुमचा मुद्दा पोहोचलेला आहे माझ्यापर्यंत. आता आनंदजींना आपण विचारूया. आनंदजी, प्रवीणजी म्हणतायत की काँग्रेसच शिवसेनेचा कोथळा काढणार आहे मुंबईमध्ये, काय म्हणाल? सप्रेम जय महाराष्ट्र. विषय असा आहे की एकनाथ शिंदे सेना नावाची काही पक्ष नाही, ते प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे आणि त्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे निर्माते आहेत आदरणीय अमित शाह साहेब. साहेबांना जेव्हा वाटेल तर कंपनी डिझॉल्व्ह करून सरेंडर करतील आणि हेच चाललंय आज महाराष्ट्रामध्ये. आपल्याला लक्ष असेल की 96 मध्ये निवडणुकाच्या दरम्यान देवेंद्र फडणवीस म्हणत होते आम्ही लंका जाळू, एकनाथ शिंदे म्हणत होते आम्ही लंका जाळू, ते म्हणत होते नाही नाही ते समोरचे लोक रावण आहेत, आम्ही राम आहेत, ते म्हणत होते नाही नाही ते समोरचे लोक रावण आहेत, आम्ही. म्हणजे हे जे सुरुवात झाली तर रवींद्र चव्हाण साहेबांनी काय सांगितलं त्या दिवशी, 1 डिसेंबर पर्यंत तुम्ही जरा थांबा, आपण महायुतीच्या धर्म पालन करू, नंतर आपण बघू. निलेश राणे काय म्हणत होते, कॅश पकडलेला आहे सिंधुदुर्ग मध्ये, 25 लाख रुपये कॅश हे भाजपचे नेत्यांच्या घरी ते पकडले होते. दादा भुसे काय म्हणाले, यावेळी आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब परत मुख्यमंत्री होणार. संजय सिरसाटवर कारवाई सुरू आहे, त्याच्यावर एक आरोप होता भ्रष्टाचारचा, त्यासाठी एक समिती गठीत झाली आहे. आणि ह्या सगळं म्हणून हे अजितदादा पवारचे माणिकराव कोकाटे काय म्हणत आहे, हे भाजपचे लोक खूप त्रास देत आहे आम्हाला. म्हणजे हे सगळं विषय असा आहे की ऐसा कोई सगा नहीं जिसको भाजप ने ठगा नहीं. आणि एकनाथ शिंदे काय म्हणत होते, इलाका किसी का भी हो, धमाका निलेश राणे यांचा असेल. तर बीजेपी काय म्हणताय माहिती आहे पूर्वीजी, इलाका किसी का भी हो, धमाका अमित शाह साहेबांचा असेल. हे अमित शाह साहेब या एकनाथ शिंदेची जी नकली शिवसेना आहे त्यांचे मालक आहे. ज्या दिवशी त्यांना वाटेल की यांच्या पक्षाची आम्हाला गरज नाही, ते पक्ष संपवतील. ते काय करतात, जे त्यांच्या मित्र असतात ना, तुम्ही बघा ना अकाली दलच्या काय झाला, तुम्ही बघा आमची शिवसेनाच्या काय झाला, तुम्ही बघा नितीश कुमार सोबत काय नाही केलं, दरवाजे बंद राहतील. नक्कीच आनंदजी, तुमचा मुद्दा कळलेला आहे की शिवसेना संपवण्याकडेच कुठेतरी अमित शहाचा कल आहे असं तुमचं म्हणणं. आपण उत्तर घेऊया रवींद्र धंगेकर यांच्याकडनं. रवींद्रजी, शिवसेना ही जी आहे शिंदेची ती एक प्रायव्हेट कंपनी आहे आणि त्याचे मालक अमित शहा आहेत असं म्हणाले आनंद दुबेजी. टीका टिप्पणी होतच असते आणि याच्यामध्ये आता नगरपालिकेच्या निवडणुका आहेत, आता भविष्यात महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि जो तो आपल्या पक्षाची बाजू मांडत असतो. राऊत साहेब शिवसेनेची बाजू मांडतात, अनेक वक्ते ज्याची त्याची बाजू मांडत असताना एक वक्तव्य होत असतं. पण याची महायुती एकत्र ह्या महाराष्ट्रामध्ये काम करते, केंद्रामध्ये काम करते. फक्त आता नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सगळे पक्ष वेगवेगळे निवडणुका लढवतात. ही टीका टिप्पणी होत असते, पण एका मजबूत यांची युती आहे, मजबूत आघाडी आहे. बरोबर आहे. पण रवींद्रजी, आज संभाजीनगरमध्ये हॉटेलामध्ये एकमेकांशी न बोलण्यापर्यंत किंवा एकमेकांना न भेटण्यापर्यंत सुद्धा परिस्थिती गेलेली आहे का? कारण तशा बातम्या येत आहेत. नाही ना, आता आम्ही एकमेकाच्या समोर निवडणूक लढवत असतो तर हे लोकांमध्ये मतमतांतर होत असतात, परंतु एकमेकाच्या जोडीनेच ह्या महाराष्ट्र राज्याचा गाडा चाललेला आहे.
ह्याच्यामध्ये ते मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत आणि आमचे मंत्री बी तिकडे आहेत. पण आता हे निवडणूक आहेत. लोकशाहीमध्ये एकमेकावर टीका टिप्पणी करणं, एकमेकाचा पक्ष वाढवणं हे ज्या त्या पक्षाप्रमुखांचं कामच असतं आणि त्यामुळे टीका टिप्पणी होतच असते. पण दोन्ही मिळून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकत्र काम करताना आपण बघितलंय एक चांगलं सरकार चाललेलं आहे. त्याच्यामध्ये 2 तारखे 3 तारखेनंतर निवडणुका आता पुढे गेलेल्या आहेत. पण दोन परत एकत्र बसून ते बरोबर आहे. त्यामुळे 2 तारखेनंतर काय होणार आहे याबद्दल सुद्धा विचारायचंय तुम्हाला आणि प्रवीणजींना. पण त्याआधी आनंदजींना काहीतरी बोलायचंय. आनंदजी, पूर्वी जी भाजप आणि शिंदे सेनामध्ये बरोबरी नाही. भाजपकडे 240 खासदार आहेत, शिंदे सेनाकडे 7 खासदार आहेत. हे मालक आणि गुलाम मध्ये भांडण चाललं आहे. ज्या वेळी शिंदे सेनाची गरज भाजपला होती, भाजपनी त्यांना मुख्यमंत्री केला आणि निवडणूक वेळी 2024ला सगळं विचारत होते मुख्यमंत्री कोण होणार. भाजप म्हणत होती एकनाथ शिंदेच्या नेतृत्वामुळे आम्ही निवडणूक लढतोय, तेच होणार. आणि झाला काय, मुख्यमंत्री देवेंद्रजी झाले. आज शिंदे सेनेची गरज त्यांना नाही. केंद्रामध्ये नितीशजी आहे, चंद्रबाबू नायडू आहेत, पूर्ण बहुमतची सरकार आहे. त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा शिंदे सेनेला ते संपवेल. हेच विषय आहे. हेच राऊत साहेब म्हणाले ना की कोथळा काढणार. बर प्रवीणजी, तुम्हाला असं विचारायचं आहे की निलेश राणेंचं आज संजय राऊतांनी भरभरून कौतुक केलंय, तर त्याबद्दल तुमची आणि पक्षाची प्रतिक्रिया काय आहे? आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट अशी आहे की 2 तारखेनंतर पर्यंत तरी महायुती टिकवायची. आता 2 तारीख आली, त्यामुळे आम्हाला नक्की काय पाहायला मिळणार आहे नंतर? नाही, निलेश राणेंचं कौतुक केलं. आता राणेंना किती शिव्या दिल्या या महाराष्ट्राने बघितलं आहे संजय राऊतांनी. त्यामुळे ते जाऊ द्या. संजय राऊत चिड्डी मेरी पड्डी मेरी वाले विषय आहेत. मुद्दा असा आहे की तुम्ही जे आता मान्य दुबे साहेबांनी म्हटलं की यांनी काय केलं त्यांनी काय केलं, परमपूजनीय इंदुर्ग सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेसबद्दल काय म्हटलं होतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण उद्धवजींनी काय केलं हे पण आपल्याला माहिती आहे. त्यामुळे कोणी कोणाला काय सांगितलं पाहिजे, संजय राऊत काय बोलतायत. बरं प्रवीणजी, पण मी काय म्हणते, आपण मागे जाण्यापेक्षा 2 तारखेला उद्या काय होणार याबद्दल आम्हाला सांगा ना. आमची युती भक्कम आहे, महायुती ही भक्कम आहे. माननीय देवेंद्रजी, माननीय एकनाथजी, माननीय अजितदादा हे तिघही जण भक्कमपणे युतीच्या सोबत आहेत. आमचं हायकमांड सोबत आहे. पूर्वी एक ब्रेकिंग देतो तुम्हाला. कोथळा काँग्रेस काढता आहे. शिवसेनेचा म्हणून काँग्रेस शिवसेनेत जरा चिडचिड आहे म्हणून प्रवीणजी, तुम्ही हा मुद्दा मांडलाय. प्रवीणजी एक क्षण थांबा. आनंदजी आपल्याकडे अगदी 10 सेकंदात बोला पटकन. पूर्वीजी शिंदे सेनाचे करीब 30 ते 35 आमदार आमच्या संपर्कात आहे. एक मोठी फूड होणार आहे शिंदे सेनेमध्ये. तुम्ही थोडा टाइम द्या, तुम्हाला कळेल ज्या प्रकारे अस्थिरता आहे. नक्की आपण पुन्हा या विषयावरती चर्चा करायला भेटूच. पण आता तरी सध्या उद्या मतदान आहे, त्यामुळे आता कशा पद्धतीने मतदान होत आहे, काय निकाल लागतो हे आपल्याला कळेलच. आपला वेळ अगदी संपलेला आहे, त्यामुळे तुम्हाला धन्यवाद म्हणावं लागतंय मला आणि त्याचबरोबर ही चर्चा इथेच थांबायला लागते. खूप खूप धन्यवाद. निरोप घेण्यापूर्वी आपण पाहूयात आमच्या दुसऱ्या प्रश्नाला महाराष्ट्राने दिलेलं कौल. एकूण 17,000 मतं या दुसऱ्या प्रश्नाला आलेली आहेत. तर राऊतांच्या दाव्याशी तुम्ही सहमत आहात का? तर 79% जनता म्हणते होय आणि 21% लोक म्हणतात नाही. याबरोबर 0 आवरमध्ये आज आपण इथेच थांबूया. उद्या नवीन विषयासह भेटणार आहोत. पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.